महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहे त्यांनी आज नागपूर जिल्ह्यात सावनेर भागात पाहणी दौरा केलेला आहे। काय चित्र दिसलं तुम्हाला? संत्रा, कपास, सोयाबीन, भाजीपाले, वांगे, गलगली सारच गेला आहे। शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहे। शेतकरी हवालदिल झाला आहे आणि शेतकऱ्याच्या हतबलता दिसते। शेतकऱ्यामध्ये इतका हतबल शेतकरी की 50 वर्षात जेवढं नुकसान झालं नाही तेवढं नुकसान झालं आहे। NDRF आणि आमच्या नियमाप्रमाणे जी काही मदत आम्ही देतो त्यामध्ये शेतकरी काही संतुष्ट नाही आहे। वेगळ्या मदतीची गरज शेतकऱ्यांना आहे। तर महाराष्ट्र सरकार योग्य पद्धतीने याचं पूर्ण ॲनालिसिस करेल। 4-5 तारखेपर्यंत राज्याचे सर्व पंचनामे येतील आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसून या राज्याला जास्तीत जास्त कशी मदत करता येईल, एखाद 2 प्रोजेक्ट कमी जास्त झाले चालेल, पण शेतकरी महत्त्वाचा आहे। शेतकऱ्याकरता आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त मदत करण्याचा निर्णय आमचं सरकार करेल। देवेंद्र फडणवीसजी करतील। मला वाटतं एकदा पंचनामे येऊ द्यावे लागतील। आउट ऑफ वे जाऊन मदत करण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली। आउट ऑफ वे मध्ये नेमकं काय? यापेक्षाही यापुढेही आपण यापूर्वी बघितलं असाल की 14 ते 19च्या सरकारच्या काळात असे अनेक वेळा घटना घडल्या की ज्या ठिकाणी इतकं नुकसान झालं। त्यावेळी वेगळा विचार केला सरकारने, मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली। तर माननीय मुख्यमंत्री जोपर्यंत पंचनामे संपूर्ण आपल्याकडे येत नाही तोपर्यंत काय आकडा आहे, आज तर आकडा आपण केवळ अंदाजित करतो आहे। जसा सप्टेंबरचा आजपर्यंतचा आकडा आला की 22 लाख हेक्टर, तर पुन्हा तो आकडा वाढेल 5-6 तारखेपर्यंत। एकंदरीत जमिनीचा शेतीचा आकडा किती, एकंदरीत घरांचा आकडा किती, जनावरांचा आकडा किती, हा संपूर्ण सरकारकडे आल्यावर मग त्यावर कुठल्या कुठल्या फळबागाला काय, भाजीपाल्याला काय, सोयाबीनला काय, कापसाला काय, असा सर्व विचार करून सरकारला निर्णय घ्यावा लागतो। 5 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही पंचनामे पूर्ण करायचं लक्ष ठेवलेलं आहे। कशा प्रकारे होईल ते शक्य आहे का? हो, शक्य आहे। 5 ऑक्टोबरपर्यंत, 5 किंवा 6 ऑक्टोबरपर्यंत जे काही मी रोज आढावा घेतो आहे, 5-6 ऑक्टोबरपर्यंत राज्याचं पूर्ण सर्वेक्षण होईल असं मला दिसतं आहे। दिवाळीच्या आधी मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। हा, दिवाळी आधीच मदत मिळाली पाहिजे अशी शेतकऱ्याची अपेक्षा आहे। मी सांगितलं, सरकार 7 तारखेनंतर जो काही पंचनामे पूर्ण येतील त्यानंतर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसतील आणि निर्णय करतील। पैशाची कुठे कमतरता येणार नाही। मला शेतकऱ्यांना मदत करण्याकरता कुठलीही फार अडचण येत नाही। एखादा प्रोजेक्ट कमी जास्त होईल पण आपण शेतकरी ही प्रायोरिटी आहे। आपण बघू शकतो की राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री हे पाहणी दौरा करत आहे। या पाहणी दौऱ्यामध्ये त्यांनी ज्या प्रकारे शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि सांगितलं की साधारण 5 ते 6 ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकार हे संपूर्ण राज्यातील पंचनामे पूर्ण करायचं त्यांनी लक्ष्य निर्धारित केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मदत द्यायची आहे आणि आउट ऑफ वे जाऊन काय निकषामध्ये बसते आणि त्या आधारावर काय जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल हा देखील प्रयत्न असणार आहे आणि मदत देताना शेतकऱ्यांना कुठेही निधीची कमतरता पडणार नाही। 1-2 प्रकल्प कमी केले जाईल, मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही असं देखील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। कॅमेरामॅन मिथुन आत्मळेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।